कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील 2 व्यक्तींनी कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर करून शस्त्रांसह बनावट फोटो तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। 28 मार्च 2026 रोजी तौफिक बिलाल बागवान वय वर्ष 26 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव याने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर हातात रायफल व कमरेला पिस्टल असल्याचा फोटो पोस्ट केल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिळाली। आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या फोटोमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली। तपासादरम्यान संबंधित इंस्टाग्राम अकाउंट हे तौफिक बागवान याचेच असल्याचं निष्पन्न झालं। पुढील चौकशीत त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शहा वय वर्ष 39 राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव याने मोबाईलमध्ये घेतलेल्या तौफिकच्या फोटोवर जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाच्या सहाय्याने AK-47 रायफल व पिस्टल जोडून बनावट फोटो तयार केल्याची कबुली दिली। हा फोटो त्याने व्हॉट्सअपवर तौफिकला पाठवला आणि तौफिकने तो तौफिक 5457 या इंस्टाग्राम आयडीवर प्रसारित केला। दरम्यान पोलिसांनी तौफिक बागवान यांच्या घराची झडती घेतली असता एक तलवार आढळून आली असून ती जप्त करण्यात आली। या प्रकरणी दोनही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 192 व 353(1)(ब) तसेच शस्त्र अधिनियम 1959 कलम 425 अंतर्गत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 109/2026 प्रमाणे नोंद करण्यात कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांच्या पथकाने केली। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।